कल्पना असेल की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये ज्यावेळी डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी मिळवली त्यावेळी त्यांचा प्रबंध हा जो काही आपल्या रुपया आहे, प्रॉब्लेम्स बिफोर इंडियन रुपी, अशा प्रकारचा प्रबंध त्यांनी तयार केला। आणि या प्रबंधामध्ये त्यांनी ज्या गोष्टी मांडल्या त्या याकरता महत्त्वाच्या आहेत की त्यानंतर त्या प्रबंधात त्यांनी असं सांगितलं होतं की भारतामध्ये एक सेंट्रल बँक असली पाहिजे, त्याशिवाय भारतामध्ये बँकिंग हे आपल्याला करता येणार नाही। दुसरं त्यांनी सांगितलं होतं की वर्षानुवर्ष आपल्या करन्सीचं म्हणजे चलनाचं सिल्वर स्टँडर्ड आहे ते संपवलं पाहिजे आणि गोल्ड स्टँडर्ड केलं पाहिजे। आणि तिसरं त्यांनी हे सांगितलं होतं की विनिमय दर बघू नका, करन्सीची पर्चेसिंग पॉवर बघा। आणि त्यानंतर ज्यावेळी बँकिंग व्यवस्थेच्या संदर्भात हिल्टन यंग कमिशन तयार झालं आणि ते भारतामध्ये आलं त्यावेळी त्या कमिशन समोर सर्वात विस्तृत साक्ष ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची झाली। आणि ती साक्ष झाल्यानंतर हिल्टन यंग यांनी आपल्या अहवालात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या पुस्तकाचा उल्लेख करून आणि त्यांच्या साक्षीचा उल्लेख करून त्यात हे लिहिलेलं आहे की भारताला एक सेंट्रल बँक ही आवश्यक आहे आणि म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करा। त्यामुळे ही जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापित झाली आहे याची मूळ आयडिया ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती।